मुळे पहिल्यांदी मी स्वतः जरी नगरसेवक असलो तरी मी पहिले हिंदुत्ववादी आहे म्हणून पहिले लोकांसोबत नगरपालिकेसोबत नाही. आम्ही प्रशासनाला विनंती केली होती. प्रशासनाच्या माध्यमातून नगराध्यक्ष साहेबांची आज आम्ही भेट घेतली. त्यांना झालेला सगळा प्रसंग सांगितलेला आहे. त्यांना दाखवलेल्या ज्या व्हिडिओज आहेत त्यासुद्धा त्यांना पटलेल्या आहेत. आणि आमच्या केतकरताईंनी इनामदार काकींनी यांचं सगळ्यात आधी सरकारतर्फे आपण अभिनंदन केलं पाहिजे, कारण की यांनी ते सगळं आमच्यासाठी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही आज प्रशासनाला विनंती केली. नगराध्यक्ष साहेबांनी आम्हाला सकारात्मक दिसतं त्याच्यावरती उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की CCTV फुटेज नगर परिषदेचा आपण व्हिडिओ दिलेला आहेतच, परंतु नगर परिषदेच्या माध्यमातून नगरपालिकेचे जे CCTV तिथे आहेत त्या CCTVच्या माध्यमातून ती जी कोण लोक होती त्या सगळ्या लोकांची डिटेल्स येतील. त्या डिटेल्स लोकांवरती कारवाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होईल आणि ती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काय कारवाई होते हे देखील आपल्याला सांगण्यात येईल. कारण की नेतं उदीच काहीतरी करायचं आहे म्हणून नुसती कारवाई करायची आणि त्या गोष्टी होऊन आम्ही काही शांत राहणार नाही आणि ह्याचं उत्तर ॲक्शनला रिॲक्शनच येईल अशा पद्धतीने आम्ही नगराध्यक्ष साहेबांना सांगितलं. पहिली वेळ होती म्हणून आम्ही समजून घेतलं. सार्वजनिक ठिकाणी कोणतेही, आम्ही म्हणत नाही की आमचे सुद्धा कार्यक्रम व्हायला हवे, कोणत्याही धर्मियांनी सार्वजनिक ठिकाणी ज्या आपल्या सार्वजनिक संपत्ती आहेत त्याचं जतन करणं, त्याच्यासाठी आपण खर्च केलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातून. तो खर्च होतो तो आपल्याच लोकांच्या करारोपाने नगरपालिकेत होतो आणि मग तो खर्च होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना प्रत्येक चिपळूणकरांची ही जबाबदारी आहे की अशा घटना कुठे घडत असतील तर त्यासाठी त्या कुठेतरी थांबायला हव्यात. यासाठी आज आम्ही सगळे एकत्र आलो होतो. भविष्यात देखील असा जर कोण प्रयत्न चिपळूणमध्ये येऊन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना ह्यापुढे आम्ही अशा पद्धतीने एकत्र येऊन निवेदन देण्याचं काम करणार नाही. याच्या पुढे ॲक्शनला रिॲक्शन ही 100% येणार म्हणजे येणारच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगून ठेवतो की असा प्रयत्न करणारी ज्या कोण लोक आहेत, कोण लोक या चिपळूणमध्ये असा प्रयत्न करताय हे आजमावून बघण्याचं चालू आहे, ही लिटमस टेस्ट करण्याचं चालू आहे. तर त्यांना फक्त तुमच्या माध्यमातून एवढाच इशारा देऊन ठेवतो. असं म्हटलं तरी चालेल की इशारा वजा धमकी, की जर अशा प्रकारे लिटमस टेस्ट तुम्ही करा असाल तर त्या लिटमस टेस्टला आमची सुद्धा तेवढीच तयारी आहे. एवढं फक्त सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.